नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. होळीच्या दिवशी यंदा चंद्रग्रहण तर आहेच, पण आश्चर्यकारक योगायोग घडत आहे. मग असे काय काय उपाय करायचे आहेत की ज्यामुळे वर्षभर सर्व चिंता अडचणीतून मार्ग मिळत जाईल व मनोवांछित इच्छा पूर्ण होईल. कारण या पूर्ण वर्षामध्ये होळी हा एक सण असा आहे ज्यामध्ये केलेले उपाय हे त्वरित परिणाम दाखवतात, म्हणजे दाखवतात. अगदी 101% या परिणामांचं तुम्हाला रूपांतरण तुमच्या फलप्राप्तीमध्ये होतं, हे लक्षात घ्या. या चंद्रग्रहणामध्ये होळी तर आहेच, पण सर्वार्थ सिद्धी योग आहे. मग जाणून घेऊया की आपण काय करू शकतो की आपल्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडून यायला सुरू होतील. चला तर मग बघूया काय काय साहित्य लागणार आहे. पण तत्पूर्वी प्रथम आपला व्हिडिओ पाहताय, चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यामागचं एक कारण म्हणजे नवनवीन ज्या माहिती आहेत, आता होळीचे जे तांत्रिक गुप्त उपाय आहेत, जे लाल किताबानुसार सर्वजण सात्विकपणे करू शकतात, असे उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मग त्यामुळे नोटिफिकेशन तुम्हाला जरूर मिळेल. सोबतचं बेल बटन प्रेस करा. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक काळं कापड लागणार आहे. मी जे सांगते ते सर्व साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. ते प्रमाणामध्ये एक पोटली बनवायची आहे. तर आता उचला वही पेन आणि आठवणीने लिहायला घ्या, कारण मग नंतर होळीच्या ऐन टायमाला ऐन मोक्यावरती नेमकं काय सांगितलं होतं हे विसरायला होतं. म्हणूनच आता लिहून घ्या. सर्वप्रथम 5 जायफळ, 5 काळी मिरी, 5 लवंग, 2 गोमती चक्र, 2 लाल सुक्या मिरच्या देठासहित पाहिजेत आणि मूठभर काळी मोहरी, मूठभर पिवळी मोहरीसुद्धा हवी आहे. आता हे सर्व एकत्र काळ्या कापडात बांधून घ्यायचं आहे. एक मोठी पोटली बनवायची आहे, जशी गाठ मारतो त्याप्रमाणे गाठ मारायची आहे. घरातल्या सगळ्यांवरून ही पोटली आपल्याला 7 वेळा अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरवायची आहेत आणि खिशात ठेवायची आहे किंवा पिशवीमध्ये ठेवायचं आहे. जिथे सर्वात मोठी अशी होळी पेटलेली आहे तिथे जाऊन गुपचूप त्या होळीमध्ये ही पोटली तुम्ही टाकून घरी यायचं आहे. ही जेव्हा जळत असते पोटली, ती जळताना बघायची नाही. तिथे थांबू नका व मागे वळून न बघता पटकन घरी या. आणि अशा वेळेस नेमकं तुम्ही होळीमध्ये हा उपाय केला आहे आणि येता येता अनेक जण भेटतील, बोलतील, हसतील, पण कटाक्षाने हे टाळा, कारण यामध्ये तुमची परीक्षा होण्याची संभावना आहे. तुम्ही बोलताय किंवा मध्येच थांबताय तर लक्षात घ्या, हा टोटका तुमचा फेल जाणार आहे. याचा काही उपयोग होणार नाही. कारण रात्र जी आहे ही होळीची, ती अतिशय महासिद्ध रात्र आहे. महाशिवरात्रीनंतर ही दुसरी होळीची महारात्र आहे. त्यानंतर कृष्णाच्या जन्माष्टमीची रात्र, दिवाळीच्या अमावस्येची रात्र, या इतक्या रात्री प्रचंड फलदायी आहेत, त्वरित परिणाम दाखवणाऱ्या आहेत. तुम्ही कल्पना देखील करू शकत नाही. फक्त तुम्ही हे जे सांगितलेलं आहे ते करण्याचं मनावरती घ्या. आता त्यानंतर मागे वळून न बघता पटकन घरी आल्यानंतर आपल्याला हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत. देवाजवळ दिवा लावायचा आहे. दिवा लावलेलाच असेल तर तिथे बसायचं आहे आणि 11 वेळा ओम या मंत्राचा उच्चार करायचा आहे. हा अतिप्राचीन गुप्तपणे करायचा उपाय आहे. लक्षात घ्या. अमुक एका ठिकाणी असं सांगितलेलं आहे, तसं सांगितलेलं आहे. अजिबात वाच्यता करायची नाही आहे. जर तुम्हाला खरंच वाटते की तुमच्यातली निगेटिव्हिटी, तुमच्या घरामध्ये असणारी नकारात्मकता, कामामध्ये येणारे अडथळे, सतत तणाव, चिंता, भांडणं, त्रास हे निघून जावं जर खरंच वाटत असेल ना, तर हा उपाय तुम्ही प्रत्येकजण करताल याची मला खात्री आहे. हा उपाय केल्याचे फळ तर तुम्हाला मिळतंच, पण त्याचा जो परिणाम आहे ना, जी पॉझिटिव्हिटी, हलकं हलकं वाटतं, अंग पूर्ण एकदम शिथिल थंडगार वाटतं, हाच त्याचा पहिला इम्पॅक्ट, पहिला परिणाम आहे, जो तुम्हाला लगेच स्वतःलाच जाणवणार आहे. जर तुमचे स्वतःचे ऑफिस आहे किंवा मग दुकान आहे, छोटंसं व्यवसाय करताय किंवा मोठा मग व्यापार आहे, मोठं शॉप आहे, तर त्यासाठी तुम्ही असे काही उपाय आहेत जे मी आत्ता पुन्हा पुढं सांगत आहे ते लिहून घ्या. आपल्याला काय लागणार आहे तर 7 लिंबू लागणार आहेत. आता हे 7 लिंबू एकदम व्यवस्थित पिवळे धमक ताजे टवटवीत, कुठेही एक छोटासाही दाग जो आहे तो नको आहे आपल्याला, हे लक्षात घ्या. व्यवस्थित चांगले लिंबू बघून आणायचे आहेत. रसाचे लिंबू हवेत. सध्या लिंबू महाग असतात, पण
या लिंबाचा जबरदस्त उपाय फक्त वर्षातून एकदाच करू शकतो. मी नेहमी दरवर्षी तुम्हाला हे उपाय काही ना काही सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करते आणि जे हे उपाय करतात ते स्वतःच मला सांगतात की नेहमीच ताई तुम्ही सांगितलेल्या उपायांचा खूप फरक पडतो म्हणून. तर तुम्ही देखील यावर्षी जरूर हे उपाय करून बघा. 7 लिंबू आपल्याला घ्यायचे आहेत आणि हे लिंबू एका पेपरवर घ्यायचे आहेत, कागदावरती. आणि त्यानंतर आपल्या ऑफिसच्या, शॉपच्या किंवा तुमचा व्यवसाय जिथे आहे तिथे प्रत्येक कोपऱ्यामध्ये वरतून खाली असे ते लिंबू उतरवायचे आहेत. त्यानंतर प्रत्येक दिशेला म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, ईशान्य, आग्नेय, वरती, आकाशाकडे, खाली धरती अशा 10 दिशांना ते फिरवायचे आहेत ऑफिसमध्ये. मनातल्या मनात म्हणायचं आहे, काही उपरी बाधा असेल, आलाबाला असेल, काही असेल, लोकांच्या वाईट नजरा किंवा माझ्या स्वतःची निगेटिव्ह नजर किंवा ऑरामध्ये अडकलेली कुठून आलेली काही निगेटिव्हिटी ती सगळी या लिंबांमध्ये, या लिंबाच्या रसाने खेचून घेतलेली आहे. आणि आता ही पोटली जी ही पुडी बांधायची आहे, पुडी जशी आपण बांधतो ना, दुकानामध्ये जसे दुकानदार बांधतात त्या प्रकारे बांधायची. आणि मग जळत्या होळीमध्ये आपल्याला हे लिंबू टाकायचे आहेत. अनेक वेळा याचा उपाय जो आहे प्रत्येकाने केलेला मला वेगवेगळे अनुभव सांगतात. काही वेळेस लिंबू क्षणार्धात फट 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 फुटतात, काही वेळेस किती वेळ झाला तरी आवाज येत नाहीत आणि काही वेळेस लिंबू उडून अगदी बाहेर पडतात. त्यामुळे लक्षात घ्या, मेन चौकातल्या मोठ्या होळीमध्येच तुम्ही हा उपाय करायचा आहे. जितकी जास्त मोठी होळी असेल तितकं तुमचं विघ्न आणि संकट पटकन, त्वरित, अति जलद गतीने कष्ट मिटून जातात, नष्ट होतात. असं म्हणतात की या उपायांमध्ये इतकी चमत्कारिक पॉवर असते. आजच्या दिवशी तुम्ही साधं एखादं नारळ जरी स्वतःवरून उतरवून टाकलं तरी त्याचा परिणाम येतो. पण हे जर उपाय मग केले तर तुम्ही सांगा किती टक्के असर दिसेल. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात, तर लहान मुलांना त्रास होत असतो, नेहमी चिडचिड करत असतात. तर त्यांच्यासाठी एक अखंड पाण्याचा विना सोललेला नारळ घ्यायचा आहे आणि हा जो नारळ आहे यावरती आपल्याला शेंदूर जे आहे आपण हनुमंताला वापरतो त्याने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढल्यानंतर ते मुलाच्या हातात थोडा वेळ द्यायचा आहे तो नारळ आणि मग अँटी क्लॉकवाईज 21 वेळा घड्याळाच्या उलट्या दिशेने तो उतरवायचा आहे आणि तो पेटत्या होळीमध्ये टाकण्यासाठी द्यायचा आहे. मुलाच्या हातानेच हा टाकला तरी चालतो, काही हरकत नाही आहे. जळतो तो नारळ व्यवस्थित. जितका पटकन तो जलद गतीने जळतो तितक्या पटकन मुलावरची वाईट उपरी बाधा निघून जाते. आता हा उपाय तुम्ही म्हणताल की कोणत्या वयोगटातील मुलांसाठी आहे, तर अगदी 3 वर्षापासून मुलांपासून तुम्ही 18 वर्षापर्यंत मुलं जी आहेत आपली त्यांच्यासाठी हा उपाय करू शकता. आणि जाता जाता शेवटचा उपाय जे आपल्या घरात वयस्कर लोक आहेत किंवा ज्यांना काही गोळ्या वगैरे चालू आहेत अशा सगळ्यांसाठी जो गोळ्यांचा डब्बा आहे, बॉक्स आहे, त्यामधून देखील लिंबू जो आहे आपल्याला फिरवून घ्यायचा. त्या व्यक्तीच्या संपूर्ण अंगाला स्पर्श करायचा तो लिंबू. आता समजा लिंबू जर आपण हातात घेतला तर तो आपल्या हातांना, शोल्डरला, पायाला वगैरे सगळीकडे फिरवायचा आणि मग तो लिंबू जो आहे तो पेटत्या होळीमध्ये आपल्याला टाकायचा आहे. यामुळे होतं काय, जे आपला ऑरा आहे, आभामंडल जे आपलं आहे तो शुद्ध होतो. साहजिकच आहे, आपल्या शरीरातील जर निगेटिव्हिटी बाहेर पडली तर पॉझिटिव्हिटीने आपण भरतो. कारण निसर्गाचा हा नियम आहे की आपल्याला नेहमी भरलेलं तो ठेवतो. मग तुम्ही वाईट विचार करत असाल तर वाईट विचारांनी, चिंतेने ग्रासता, पॉझिटिव्ह विचार करत असाल तर पॉझिटिव्हिटीने भरता. हे लक्षात घ्या. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. पण तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये. इतके चांगले उपाय आहेत, शेअर करायला काहीच हरकत नाही आहे. चला तर मग पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.